नाशिकच्या खरात बाबाचं प्रकरण सुरू झालं आणि मागच्या 10-15 दिवसामध्ये जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते ते प्रश्न अडगळीला पडले. ज्या प्रश्नावरती लोक सरकारला जाब विचारित होते ते विचारणं बंद झालं. आणि तर त्यात सगळ्यात पहिली गोष्ट होती ती म्हणजे अजितदादा पवार यांच्या अपघाताची चौकशी आणि त्या दृष्टीनं लोक मागत असलेले, लोकांमध्ये रुजत असलेली न्यायाची भूमिका ती देखील पुसटशी बाजूला सारली गेली. दुसरं म्हणजे या देशाचा, या राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना त्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीनं न्याय्य भूमिका घेत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफीची घोषणा झाली, परंतु शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या लाईटचा प्रश्न जो की अत्यंत महत्त्वाचा आहे तो सुटला नाही. कारण कर्जमाफी एकदा झाली म्हणजे आयुष्यभर त्याच्या 2 पिढ्या शेतकऱ्यांच्या सुखी झाल्या असं म्हणता येत नाही. कारण न सुटणारा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांना पाणी फार महत्त्वाचं आहे. कारण पाणी असेल तरच जमीन पिकेल आणि पाणीच जर विहिरीत नसेल तर लाईट मोफत असून उपयोग नाही, पुरेशी लाईट असून उपयोग नाही. आणि त्याचबरोबर जर पिकलंच नाही तर कर्ज घेऊन काय करणार आणि माफ केलेल्या कर्जाचं समाधान कसं मिळणार. म्हणून पाणी हे शेतकऱ्यांची खरी संजीवनी आहे, जीवनदायिनी आहे. कारण पाणी असेल तरच शेती पिकल. आणि आज जर बघितलं तर मराठवाड्यातली बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे आणि पाण्याशिवाय या शेतकऱ्यांचं काही. आज जर तुम्ही बघितलं असेल तर या उन्हाळ्यामध्ये अजून मार्च आताशी संपला आहे, तर मार्चमध्ये जे बाष्पीभवनाचं प्रमाण आहे तर ह्या 15 दिवसामध्ये फार मोठ्या प्रमाणात विहिरीचं पाणी, तलावांचं पाणी बाष्पीभवन होतं आहे. माजलगावच्या तलावामधील जे पाण्याचं मोजमाप करण्यात आलं तर ते दर दिवस 0.4 दशलक्ष घनमीटर पाणी दिवसाला त्या पाण्याची वाफ होते आणि तेवढं पाणी संपत आहे. म्हणजे तुमच्याकडं भरलेलं तळं जर असलं तर त्या तळ्याची एका महिन्यामध्ये अर्ध पाणी संपून जातं. म्हणजे एवढी उष्णता वाढते. मग ती उष्णता का वाढते? कारण सरकारनं पडीक जागेवरती, मोकळ्या डोंगरावरती वृक्षारोपण केलेलं नाही, झाडं लावलेली नाहीत आणि वनं कमी झालेली आहेत. आणि दुसरी गोष्ट, पाणी संवर्धित करण्यासाठी डोंगर उतारावरती चर खोदले, परंतु चरातून देखील पाणी मुरलं जात नाही. कारण चर खोदून उपयोग नाही, त्या चरामध्ये झाडं देखील असणं आवश्यक आहे. म्हणून चरातलं पाणी जमिनीच्या भूगर्भामध्ये नेण्यासाठी झाडं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि म्हणून वरवरचं काम हे वरवरच उद्ध्वस्त करीत जात आहे असं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून बंधाऱ्यांची संख्या वाढायला पाहिजे, पाझर तलावांची संख्या वाढायला पाहिजे, पाण्याचे स्तोत्र 100 पटीनं वाढले पाहिजेत. परंतु ते वाढताना आपल्याला दिसत नाहीत. कारण राज्याचा पैसा, देशाचा पैसा सगळ्यात जास्त रस्त्यावरती खर्च होतोय. कारण रस्त्याच्या माध्यमातून गुत्तेदार जगवायचेत, कार्यकर्ते जगवायचेत. आणि दुसरी गोष्ट, रोजगार हमीतून सुद्धा झाडं लावली जात आहेत. झाडं कुठल्या संस्थेला, कुठल्या सामाजिक संस्थेला लावण्यासाठी दिले जात नाहीत. ते गावचे कार्यकर्ते लावतात आणि लावल्यानंतर 1 महिन्यात झाडं जळून जातात. 20-20 लाख, 50-50 लाख अशा भंपक गोष्टी करण्यासाठी सरकार चेक दिल्यासारखं, बिअरर चेक दिल्यासारखं या कार्यकर्त्यांना वाटते. आणि म्हणून मराठवाड्यामध्ये जो भ्रष्टाचार झाडाच्या नावानं झालेला आहे तो फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि हा भ्रष्टाचार म्हणजे लोकांच्या जीवनाला उद्ध्वस्त करून, पर्यावरणाला नेस्तनाभूत करून कार्यकर्त्यांची घरं भरण्यासाठी सरकारने हे महापाप केलेलं आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर आता अलीकडची गोष्ट आहे,
नगर नाका ते दौलताबाद 8.5 किलोमीटरचा रस्ता करणं चालू आहे. त्या 8.5 किलोमीटर रस्त्यासाठी 200 कोटी रुपये खर्च होणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे तो रस्ता होत असताना 697 झाडं, मोठी पुरातन झाडं कापली जाणार आहेत. सरकार म्हणतंय की फक्त 70च झाडं तिथं अस्तित्वात आहेत आणि ती 70 झाडाच्या 10 पट 100 पट झाडं आम्ही लावणार. म्हणजे लावणार तुम्ही कधी, ती मोठी होणार कधी? लावणार म्हणजे त्या 70 झाडाच्या 100 पट 7,000 झाडं लावली तर 7,000 झाडं लावण्यासाठी तुम्ही कमीत कमी पुन्हा त्या रस्त्याला जेवढे पैसे लागले 100-200 कोटी रुपये तेवढेच पैसे झाडं लावण्याच्या नावाखाली उचलून घेणार आणि पुन्हा म्हणणार की आम्ही तर झाडं लावली होती, परंतु ती झाडं दुसऱ्या वर्षात दिसणार नाहीत. म्हणून सरकारच्या कुठल्याही भूलथापा ह्या सत्य नाहीत. हे एक झालं. म्हणून यातून प्रश्न एवढाच आहे की या असल्या भ्रष्टाचाराच्या युगामध्ये आणि लोकजीवन, पर्यावरण याकडे झालेल्या दुर्लक्षातून या झाडांचं मरण थांबणार कधी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रत्येक गावामध्ये जैवविविधता नोंदवही असते. माझ्या माहितीनुसार प्रत्येक गावातली जैवविविधता नोंदवही महाराष्ट्रातल्या. आणि तिसरी गोष्ट दुर्लक्षित झाली ती म्हणजे या राज्यामध्ये 70 लाख तरुण बेरोजगार आहेत. आणि दुसरी गोष्ट, या तरुणांना शिक्षणासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी ठोस अशी उपाययोजना नाही. आणि त्यानंतर आणखीन एक मुद्दा दुर्लक्षित झाला, तो म्हणजे अनेक पतसंस्था, अनेक बँका बुडाल्या. त्या बुडालेल्या बँकामधून, पळून गेलेल्या पतसंस्थांमधून लोकांचे हजार नाही तर लाखो कोटी रुपये, जी की त्यांच्या कमाईची, मेहनतीची रक्कम होती, ज्यामध्ये त्यांच्या मुलांची, नातवांची स्वप्न दडलेली होती, अशा सगळ्या स्वप्नावरती पाणी पडलं गेलं. आणि ते प्रश्न या खरात बाबाच्या आडून लपली गेली, ती अदृश्य झाली. अशा लोकांच्या मूलभूत प्रश्नाच्या, लोकांच्या जीवनावश्यक गोष्टींच्या सरकारकडून पूर्ण व्हायला हव्यात, ज्या गोष्टींसाठी सरकारकडून लोकांना अपेक्षा असते, अशा गोष्टी, अशा मनोरंजक घटनांमधून, अशा विकृत घटनांमधून काहीशा दूर पडल्या जातात, अडगळीला पडल्या जातात. आणि या खरात बाबाच्या प्रकरणामध्ये त्या पडल्या गेल्या. या निमित्तानं एवढंच. धन्यवाद.